जितेंद्र आव्हाडांचं विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन सुरू आहे। कार्यकर्ता नितीन देशमुखांना विधानसभा सचिवांनी सोडलं नाही असं आव्हाड यांनी म्हटलंय। कार्यकर्त्याला पोलीस स्टेशनला नेत असताना आव्हाडांनी हे आंदोलन केलं। मार खायचं हे नाही आणि याला घेऊन जाणार तुम्ही पोलीस स्टेशनला आणि परत बाकीचे होते ते पळून गेले। तुम्ही रिव्हर्स घेतला गाडी गेला तुमची गाडी हळू देणार नाही मी। व्हिडिओ मध्ये 2 जण दिसतात मारताना, तुम्ही एकाला घेऊन जाताय। 5-5 जण मारतात, 5-5 जण मारून पण तुम्ही त्याला तंबाखू इन्स्पेक्टर त्याला तंबाखू खायला देतो, ते चालतं तुम्हाला? पहिले त्या इन्स्पेक्टरला सस्पेंड करा, चव्हाणला। तुमची गाडी हळू। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय मंखणे आपल्यासोबत आहेत। अक्षय, पोलिसांच्या गाडीसमोरच जितेंद्र आव्हाडांनी ठिय्या मांडल्याचं दिसतंय, नेमकं काय घडलंय? नक्कीच सागर, आपण पाहू शकतो की जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते नितीन देशमुख जे आहेत ते गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते दोघे एकमेकांना भिडलेले पाहायला मिळत होते। आणि इतिहासात कधी न घडलेला असा प्रसंग जो आहे तो विधानभवनाच्या संपूर्ण पॅसेजमध्ये घडलेला होता। दोन्ही आमदारांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। गेल्या 2-3 दिवसांपासून हा संपूर्ण आव्हाड विरुद्ध पडळकर असा वाद जो आहे तो निर्माण झालेला होता आणि आज मात्र या सगळ्या गोष्टीला एक हाणामारीचं स्वरूप प्राप्त झालेलं होतं। दोन्ही कार्यकर्ते एकमेकांना भिडलेले असल्याचं पाहायला मिळालं आणि त्या विधानसभा अध्यक्षांनी या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितलं की या सगळ्या संदर्भात सखोल चौकशी या घटनेच्या संदर्भात होईल, परंतु आता आमदार जितेंद्र आव्हाड जे आहेत ते आता ठिय्या आंदोलनाला या ठिकाणी बसलेले असल्याचं पाहतं। विधानभवनाच्या बाहेर पोलिसांच्या व्हॅन समोर गाडीसमोरच ते आंदोलन करत असताना आपल्याला पाहायला मिळतात। जितेंद्र आव्हाड इथे स्वतः आहेत, ते या संदर्भात स्वतः बोलतील। जितेंद्र आव्हाड बाजूलाच आहेत। सागर, नक्कीच अक्षय, तर जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांच्या गाडीसमोरच ठिय्या मांडलेला आहे। नितीन देशमुखांना सोडा अशी मागणी त्यांनी केली। आम्हाला विधानभवनात सांगलीत आलं, गोळे नावाचे त्यांचे सचिव होते की आव्हाड साहेब तुम्ही जा, सभागृह संपलं की आम्ही यांना सोडतो। मी म्हटलं जाऊ दे, वाद नको, मी निघून गेलो। आम्हाला अध्यक्षांनीही सांगितलं की सभागृह संपू दे, मी यांना सोडतो। मी आणि अध्यक्ष एकत्र चालत बाहेर गेलो। आता मला फोन आला, पोलीस स्टेशनला घेऊन चाललेत। काय लावलंय, आम्ही काय वेडेबेडे आहोत की काय? अच्छा, मारायला 5 जण होते, मारायला कोणी सांगितलं? व्हिडिओमध्ये दाखवत आहेत, एबीपी माझावरती अख्खा व्हिडिओ दाखवत आहेत। मारणारा कुठे आहे? मारणारे 5-5 जण मारतायत आणि तुम्ही आणि तुमचे पोलीस त्याला वडापाव काय घेऊन जात आहेत, त्याला तंबाखू मळून काय देत आहेत। चव्हाण नावाचे इन्स्पेक्टर आहेत इथे, कुठे आहेत ते चव्हाण? कुठे आहेत चव्हाण? आमच्याकडे व्हिडिओ आहे, आम्ही दाखवतो व्हिडिओ। म्हणजे एवढी सरबर आहे, एवढा सत्ता? तुम्ही रात्री येऊन आता विधानभवनाच्या आम्हाला विधानभवनात सांगलीत आलं, गोळे नावाचे त्यांचे सचिव होते की आव्हाड साहेब तुम्ही जा, सभागृह संपलं की आम्ही यांना सोडतो। मी म्हटलं जाऊ दे, वाद नको, मी निघून गेलो। आम्हाला अध्यक्षांनीही सांगितलं की सभागृह संपू दे, मी यांना सोडतो। मी आणि अध्यक्ष एकत्र चालत बाहेर गेलो। आता मला फोन आला, पोलीस स्टेशनला घेऊन चाललेत। काय लावलंय, आम्ही काय वेडेबेडे आहोत की काय?